लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क, जनसामान्यांचा बुलंद आवाज। वर्षातून एकदा तरी आपल्या लाडक्या विठुराया पांडुरंगाला भेटण्यासाठी इसवी सन 17व्या शतकापासून खटाव तालुक्यातील श्री संत शेकोबा दादांचा जिहेपासून शिरसवडी ते पंढरपूर असा पायी दिंडी पालखी सोहळा अखंडपणे आषाढी वारीनिमित्त जात आहे। आजही वडूज येथे महाप्रसाद घेण्यासाठी हा पालखी दिंडी सोहळा येथील नारायण गोडसे अण्णा यांच्या जागे दरवर्षीप्रमाणे काही वेळ विसावला। या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते आणि येथील श्री स्वामी समर्थ मंदिराचे मुख्य विश्वस्त शरदराव गोडसे व कुटुंबियांनी पालखी दिंडी सोहळ्याचे यथोचित स्वागत केले। सोहळ्यातील शेकडो वारकरी माता भगिनींनी जय जय रामकृष्ण हरीच्या घोषात मांडवे पंढरपूरकडे प्रस्थान केले। डॉक्टर विनोद खाडे, लोकराष्ट्र। रामकृष्ण हरी। आमची ही 17व्या शतकापासून संत शेकोबा दादाची दिंडी हे शिरसोडीवरून निघते आणि पंढरपूर प्रस्थान करत असते। 17व्या शतकामध्ये घाडगेनाथ साहेब महाराजांच्या दिंडी बरोबर शेकोबा दादा हे वारकरी बनले आणि तदनंतर पंढरपूरला जाऊन वास्करांचे अनुयायी झाले। तदनंतर समाधीसाठी शिरसोडीला आले आणि शिरसोडीमध्ये त्यांनी वास्तव केलं। तेव्हापासून पेटकर सोहळा, पेटकर जे आहेत ते दिंडी चालवतात। पेटकर विना आणि इकडं ताराळेकर विना हे दोन्ही विणे घेऊन शिरसोडीतून दिंडी प्रस्थान करते आणि पंढरपूरला जात असते नेहमीप्रमाणे आषाढी। त्यावेळेला शिरसोडीतून आमची दिंडी प्रस्थान करते आणि दुपारनंतर वडूजमध्ये येते अण्णा। हा, अण्णांच्या पेट्रोल पंपावर आम्ही तेव्हापासून म्हणजे बरेच वर्ष झालं मी असल्यापासून तर आहेत, त्याच्याही अगोदर या ठिकाणी वारकऱ्यांची सेवा केली जाते आणि मग इथून प्रसार करतात। रामकृष्ण। लोकराष्ट्र न्यूज, एक विचार समाज विकासाचा, वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा, बातम्यांबरोबरच शेती, उद्योग, शिक्षण, साहित्य, कला, मनोरंजन आणि बरंच काही। जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं, तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, शेअर करायला विसरू नका।